श्री गुरुदेव दत्त. आपल्या कमळावर ब्रह्मदेव गहन ध्यानामध्ये होते. त्यांच्या 4 मुखांमधून अखंड ज्ञान प्रगट होत होते. त्यांनी विश्वाची निर्मिती केली होती. ग्रह, तारे, जीवन सगळं काही घडवून आणलं होतं. पण तरीही काहीतरी नक्कीच अपूर्ण होतं. अचानक त्यांना एक जाणीव झाली. संपत्ती आणि आध्यात्मिक हे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. जर संपत्तीला समृद्धीची जोड असेल तर ती लोभ आणि भ्रष्टाचाराकडे नेते, आणि जर भक्त ज्ञानाचा असेल पण त्यासोबतच जीवन जगण्यासाठी आवश्यक साधने नसतील तर तेही अपूर्णच ठरेल. या विचारश्रेणीमध्ये प्रेरित होऊन ब्रह्मदेवानी आपले डोळे मिटले आणि एक दिव्य सृष्टीमंत्र उच्चारायला सुरुवात केली. त्यांच्या आवाजाने त्रैलोक्यात एक कंपन उमटले. त्या मंत्राच्या प्रभावाने त्यांच्या अस्तित्वातून 2 तेजोमय शक्ती जन्माला आल्या. पहिली देवी सूर्याच्या तेजासारखी सोनेरी प्रकाशाने झळकत होती. ज्या ज्या ठिकाणी ती पावलं ठेवत होती तेथे समृद्धी नांदू लागली. शेत बहरू लागले, नद्या निर्मळ वाहू लागल्या, पृथ्वीच्या गर्भातील संपत्ती सगळ्यासमोर प्रगट होऊ लागली. ही होती रिद्धी, म्हणजेच समृद्धी आणि वैभवाची देवी. दुसरी देवी शांत शीतल चंद्रप्रकाशासारखी होती. तिच्या अस्तित्वानेच साधू संतांच्या मनात ज्ञानाची उधळण झाली. योग, तपश्चर्या आणि आत्मशांतीचे मार्ग लोकांना गवसू लागले. ही होती सिद्धी, म्हणजेच आध्यात्मिक शक्ती आणि आत्मसाक्षात्काराची देवी. त्यांच्या जन्माने स्वर्गलोकी आनंद उत्सव साजरा झाला. मात्र त्या दोघांच्या मनात एक प्रश्न होता. त्यांनी नम्रतेने ब्रह्मदेवांना विचारले, हे महान सृष्टीकर्ता, आम्ही आपल्या कृपेने जन्माला आलो आहोत, पण आमचे उद्दिष्ट काय आहे? आम्ही कोणाची सेवा करावी? ब्रह्मदेव हसले आणि प्रेमाने म्हणाले, रिद्धी, तू त्यांना आशीर्वाद देशील जे प्रामाणिकपणे समृद्धी प्राप्त करू इच्छितात आणि योग्य मार्गाने संपत्तीचा उपयोग करतील. सिद्धी, तू त्यांना तुझी कृपा देशील जे ज्ञान, योग आणि आत्मसाक्षात्काराच्या मार्गाने जातील. हे ऐकून सिद्धीला विचारले, पण पिता, आम्ही कोणासोबत राहणार आहोत? ब्रह्मदेव म्हणाले, तुमची नियती त्या दिव्य अस्तित्वाशी जोडली आहे जो बुद्धी आणि समृद्धी या दोन्हीचा स्वामी आहे, जो सर्व अडथळे दूर करतो आणि प्रत्येकाला यशाकडे घेऊन जातो. योग वेळ आल्यावर तुम्हाला तुमचा मार्ग स्पष्ट होईल. त्या दोघींना वंदन केले आणि आपल्या नियतीच्या शोधात निघाल्या. पण त्यांच्या हृदयात एक प्रश्न होता. त्या कोणासाठी जन्माला आल्या होत्या? त्यांची यात्रा सुरू झाली होती. देवतांमध्ये चर्चा रंगली होती. आता विश्वातील सर्व प्रमुख देवता विवाहबद्ध झाल्या होत्या, पण एक अपूर्व, अपराजिता शक्ती अद्याप एकटा होता. तो म्हणजे आपला लाडका गणपती बाप्पा. गणपती विघ्नहर्ता, बुद्धिदाता, सिद्धी विनायक, ज्यांचं नाव घेतल्याशिवाय कोणतेही मंगलकार्य आरंभ होत नव्हते. तोच मात्र अविवाहित होता, कारण गणपतीला विवाहाची काहीही इच्छा नव्हती. त्याचे हृदय भक्तांच्या सेवेत रमले होते, परंतु त्याच्या विवाहाविषयी इतर देवतांना चिंता वाटू लागली. एके दिवशी स्वर्गलोकात देवराज इंद्र, विष्णू, ब्रह्मा आणि महादेव यांनी एकत्र चर्चा केली. ब्रह्मदेव म्हणाले, गणेश हा पृथ्वीवरील सर्व भक्तांसाठी पूज्य आहे. त्यांचा नेतृत्व, बुद्धी आणि शक्ती अद्वितीय आहे, परंतु त्याच्या विवाहाशिवाय सृष्टीतील एक मोठा समतोल अपूर्ण राहील. विष्णूंनी मान हलवली. होय, जर त्यांनी विवाह केला नाही तर पुढील पिढ्यांसाठी समृद्धी आणि ज्ञानाचा योग्य प्रचार होणार नाही. त्याच्यासाठी योग्य वधू शोधायला हवी. पण इंद्राने विचार व्यक्त केला, गणेशाच्या रूपामुळे त्याला योग्य वधू मिळेल का? तो विशालकाय मोठ्या तोंडाचा सोंडेचा स्वामी आहे. कदाचित त्याला कोण स्वीकारणार नाही. महादेव शांत हसले, गणपती हा केवळ ब्रह्मरूपाने सुंदर नाही, तर तो तेजस्वी, सर्व गुणसंपन्न आहे. त्याचा विवाह
योग्य वेळी योग्य वधूशी होईल. या निर्णयावर सर्व देवतांनी अनेक वधूंचे स्थळ शोधले, पण सत्य हेच होते, कोणीही गणपतीशी विवाह करण्यास तयार नव्हतं. सर्वजण त्याच्या अवताराकडे पाहून मागे हटत होते. पण या अपमानाने कार्तिकेय गणपतीचा मोठा भाऊ उघडपणे हसू लागला. भाऊ, तुला कोणीही स्वीकारणार नाही. मी सुंदर, वेगवान आणि पराक्रमी आहे, म्हणून माझा विवाह आधी होईल. गणपती हसला, पण त्याच्या भक्तांनी हे ऐकून शपथ घेतली, जो जो गणेशाच्या रूपावर प्रश्न उठवेल तो पूर्ण पूजा होईपर्यंत संसारात यशस्वी होणार नाही. या सगळ्या गोंधळात ब्रह्मदेवानी आपल्या सृष्टीतील 2 श्रेष्ठ शक्ती रिद्धी आणि सिद्धीचा विचार केला. त्या दोघी सुंदर, तेजस्वी आणि गुणांनी संपन्न होत्या. रिद्धी समृद्धीची देवी होती, तर सिद्धी ज्ञान आणि आत्मसाक्षात्काराची देवी होती. ब्रह्मदेवानी त्यांना बोलावले आणि सांगितले, तुमच्या दोघींच्या अस्तित्वाचा अर्थ समृद्धी आणि बुद्धी यांचा उपयोग करणं आहे. आता तुमच्यासाठी योग्य समय आलाय. तुम्ही गणपतीच्या जीवनाचा भाग व्हावे. त्या दोघींनी गणपतीकडे पाहिले. भलेही त्याचे रूप सामान्य देवासारखे नव्हते, पण त्याचे तेज दिव्य होते. त्याच्या बुद्धीने कित्येकांना दिशा दिली होती. त्याच्या करुणेने अगणित भक्तांना आधार दिला होता. त्या दोघींनी मनोमत विचार केला आणि एकमताने निर्णय घेतला. त्यांना गणेशाशिवाय कोणीही पती म्हणून नको होता. स्वर्गलोक आनंद उत्सव साजरा झाला. महादेव आणि पार्वती लग्नाची तयारी केली. कैलास पर्वतावर सुंदर मंडप उभारण्यात आला. देवतांनी आणि ऋषींनी मंगल मंत्र गायला. पृथ्वी लोकावरही हा उत्सव साजरा केला. सर्व भक्त आनंदाने गणपतीच्या विवाहाची वाट पाहत होते. जेव्हा विवाहाची वेळ आली, तेव्हा गणेशाने रिद्धी आणि सिद्धीच्या डोळ्यामध्ये पाहिले. त्या दोघीही आनंदाने त्याच्याकडे पाहत होत्या. त्याला पूर्णतः स्वीकारलं होतं. त्या गणपतीने रिद्धीला डावे आणि सिद्धीला उजवे स्थान दिले. तो म्हणाला, तुम्ही दोघीही आता माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहात. त्या दिवसापासून गणपती केवळ विघ्नहर्ता नाही, तर समृद्धी, ज्ञान आणि यशाचा पूर्ण प्रतीक बनला. तो जेथे असेल तेथे रिद्धी समृद्धी आणि सिद्धी ज्ञान त्याच्यासोबत असतील, आणि जेथे रिद्धी सिद्धी असतील तेथे शुभ लाभ हे सुद्धा अवश्य असतील. विवाहानंतर रिद्धी आणि सिद्धी यांनी संपूर्ण भक्ती आणि प्रेमाने गणपतीची सेवा केली. दोघीही त्यांच्या गुणांनी मोहित झाल्या होत्या. त्यांची अपार बुद्धी, करुणा आणि संकट दूर करण्याची अद्भुत शक्ती पाहून त्यांचं हृदय आनंदाने भरून जात असे. परंतु एके दिवशी रिद्धीने चिंताग्रस्त स्वरात सिद्धीला विचारले, बहीण, आपण समृद्धी आणि बुद्धी यांचं प्रतीक आहोत, पण आपण अजूनही संपूर्ण झालो नाही, असं तुला वाटत नाही का? सिद्धीने डोळे मिटले आणि शांत स्वरात म्हणाली, हो बहीण, आपण दोघी गणेशाच्या पत्नी आहोत, पण आपल्या संसारात अजूनही एक गोष्ट अपूर्ण आहे. आपली संतती अजून नाही. रोज नवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया असे नक्की लिहा. रिद्धी आणि सिद्धी गणपतीने हे ऐकलं आणि मंदस्मित करत तो म्हणाला, हे सत्य आहे, एक कुटुंब केवळ पती-पत्नीमुळे पूर्ण होत नाही. जसे कार्य आणि विचार एकत्र आले पाहिजेत, तसेच आपले भविष्यही पुढे नेणारी संतती हवी. तो गहीर ध्यानात गेला. त्याच्या डोळ्यातून तेजस्वी किरण निघू लागली. कैलास पर्वतावर अद्भुत प्रकाश पसरला आणि एका दिव्य शक्तीच्या प्रभावाखाली रिद्धी आणि सिद्धी दोघींच्या उदरात चैतन्याचा संचार झाला. काही काळानंतर संपूर्ण त्रैलोक्यात आनंदाचे वातावरण पसरले.
गणपती बाप्पाला पुत्रप्राप्ती झाली. रिद्धीच्या गर्भातून शुभाचा जन्म झाला, जो मंगलतेचा, शुभ कार्यातील यशाचा आणि चांगल्या प्रारंभाचा देवता होता. तर तो सिद्धीच्या गर्भातून लाभाचा जन्म झाला, जो यशाचा, समृद्धीचा आणि प्रत्येक शुभकार्यातून मिळणाऱ्या फळाचा देवता होता. लहानपणापासूनच शुभ आणि लाभ हे आपल्या नावानुसारच गुण दर्शवू लागले. शुभ हा अतिशय शांत, संयमी आणि विचारशील होता. तो प्रत्येक कार्याची सुरुवात शुद्ध आणि पवित्रतेने करायचा. त्याला जिथे जिथे बोलवायला जायचं तेथे चांगली ऊर्जा पसरायचा. त्याच्या दर्शनाने संकट दूर व्हायची आणि लोकांच्या आयुष्यात शांती नांदायची. तर लाभ अत्यंत वेगवान, आत्मविश्वासी आणि कुशाग्र बुद्धीचा होता. तो कुठल्याही परिस्थितीत संधी शोधायचा आणि त्यातून काहीतरी चांगलं निर्माण करायचा. त्याला प्रत्येक कृतीच्या फळात रस होता. त्यामुळे त्याला आर्थिक समृद्धी आणि यशाचा स्वामी मानलं जाऊ लागलं. एके दिवशी शुभ आणि लाभ दोघे गणपतीच्या चरणी आले आणि म्हणाले, पिताश्री, आम्हाला मार्गदर्शन द्या. आम्ही कोणाची सेवा करावी? गणपती हसला आणि म्हणाला, शुभ, तू लोकांच्या जीवनात मंगलता आणशील. कोणीही कोणतेही कार्य सुरू करताना तुझी आठवण करेल. तुझ्या कृपेने कोणतेही कार्य सुरळीत होईल. लाभ, तू लोकांना त्यांच्या कष्टाचे फळ देशील. जे जे कठोर परिश्रम करतील तू त्यांना योग्य लाभ मिळवून देशील. परंतु हे लक्षात ठेव की लाभ हा नेहमी शुभाचा पाठलाग करायला हवा, कारण जो शुभ नाही तो खरा लाभही देणार नाही. गणपतीच्या या वचनामुळे एक नवा सिद्धांत निर्माण झाला. शुभाच्या आधी लाभ येत नाही. म्हणूनच आजही गणपतीची पूजा करताना प्रथम शुभ आणि नंतर लाभ याची आठवण केली जाते. शुभाशिवाय लाभ निरर्थक असतो आणि लाभाशिवाय शुभ अपूर्ण असतो. जेथे गणपती असतील तेथे शुभ आणि लाभ असतील, आणि जेथे शुभ लाभ आहेत तेथे यश, समृद्धी आणि शांती नक्कीच असेल. आणि अशा प्रकारे गणपती बाप्पाच्या परिवाराची गोष्ट पूर्ण झाली. पण त्याचा आशीर्वाद मात्र अनंत काळासाठी सर्व भक्तांवर राहील. कैलास पर्वतावर गणपती बाप्पा, त्यांच्या पत्नी रिद्धी आणि सिद्धी आणि पुत्र शुभ आणि लाभ हे सगळे आनंदाने वास करत होते. पण हे परिवार केवळ कैलासावर निवास करणारे नव्हते. ते प्रत्येक भक्ताच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होता. जेव्हा कोणी भक्त संकटात असे, अडथळ्यात सापडले असे किंवा मार्गदर्शन हवे असे, तेव्हा संपूर्ण गणेश परिवार मदतीला धावून जायचा. एकदा कौशुंबी नगरीत माणिक सेठ नावाचा एक प्रसिद्ध व्यापारी राहत होता. त्याचं नाव फक्त त्या प्रदेशातच नाही तर अनेक राज्यात आदराने घेतलं जायचं. तो अत्यंत प्रामाणिक, परिश्रमी आणि दानशूर होता. त्याने नेहमीच गणपतीची निष्ठेने पूजा केली होती आणि त्या आशीर्वादानेच त्याचा व्यापार दिवसेंदिवस वाढत गेला. पण एके दिवशी त्याच्या आयुष्यात अचानक संकट कोसळलं. एका मोठ्या समृद्धी प्रवासात त्याचं जहाज बुडालं आणि लाखो मोहरांचं नुकसान झालं. त्या धक्क्यातून तो सावरत असतानाच काही कपटी लोकांनी त्याच्या विरुद्ध अपप्रचार सुरू केला आणि राजासमोर खोटी साक्ष दिली. माणिक सेठ फसवणूक करतो. त्याने धन कमावलं पण गरिबांना मदत केली नाही. तो चांगला व्यापारी नाही. त्याचा व्यापार बंद केला पाहिजे. राजाने सगळ्याच ऐकून घेतलं आणि निकाल दिला, जर माणिक सेठ पुन्हा यशस्वी झाला नाही तर त्याचं सगळं संपत्तीवर राज्याचा हक्क असेल. ही बातमी ऐकून माणिक सेठ पूर्णपणे हादरला. सगळे त्याच्या विरोधात गेले होते आणि त्याला कशाचाच आधार उरला नव्हता. निराश होऊन तो एकांतात जाऊन बसला आणि डोळे मिटून गणपतीला हाक मारू लागला. कैलासावर गणेश परिवाराने ही ऐकली. गणपतीने आपल्या पत्नी आणि पुत्राकडे पाहिलं आणि म्हणाला, आपण आपल्या भक्ताला वाचवलं पाहिजे.
पण त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र कार्य केले पाहिजे. रिद्धीने मंद स्मित केलं आणि म्हणाली, माझी शक्ती म्हणजे समृद्धी, पण ती केवळ मेहनती माणसासाठी आहे. माणिकसेठ योग्य आहे, पण सध्या त्याला लाभाची गरज आहे. सिद्धी म्हणाली, त्याला आता ज्ञानाची आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. मी त्याच्या मनात शुद्ध विचार आणि आत्मविश्वास निर्माण करेन. शुभाने उत्साहाने हात जोडले. मी त्याला एक नवीन सुरुवात करण्याचे धैर्य देईन. आणि लाभ हसून म्हणाला, जेव्हा तो योग्य मार्गावर जाईल तेव्हा मी त्याच्या प्रत्येक कष्टाला योग्य फळ देईन. त्या रात्री माणिकसेठला एक अद्भुत स्वप्न पडलं. त्याला गणपतीचं तेजस्वी रूप दिसलं आणि सोबत रिद्धी सिद्धी शुभ आणि लाभही होते. गणेशाने प्रेमाने सांगितलं, भक्त संकट म्हणजे शेवट नाही तर एक नवीन सुरुवात असते. हार मानू नकोस आणि योग्य मार्गाने पुढे जा. माणिकसेठने वंदना केली आणि विचारलं, पण बाप्पा मी काय करू? माझ्याकडे काहीच उरलेले नाही. गणेशाने रिद्धीकडे पाहिलं. रिद्धीने सांगितलं, संपत्ती केवळ सोन्या चांदीत नसते. तुझं खरं वैभव, तुझी बुद्धिमत्ता आणि तुझ्या हाताने कमावलेली प्रतिष्ठा. आणि सिद्धी म्हणाली, शुद्ध बुद्धी असली की संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपोआप दिसतो. आपल्या मनाचा गोंधळ बाजूला ठेव आणि शांत चित्ताने विचार कर. शुभाने सांगितले, सुरुवात करण्यासाठीच चांगला मुहूर्त निवड. जेव्हा मन शुद्ध आणि निर्धास्त असेल तेव्हाच यश तुला गवसेल. आणि शेवटी लाभ म्हणाला, जेव्हा तू योग्य मार्गावर असशील, मेहनत आणि निष्ठा असेल, तेव्हा मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाचं फळ तुला नक्की देईन. हे स्वप्न पाहून माणिकसेठच्या मनातील संपूर्ण भीती निघून गेली. त्याने ठरवलं, तो हार मानणार नाही. तो पुन्हा कामाला लागला. त्याने नवीन प्रकारचा व्यापार सुरू केला. गरिबांना मदत केली आणि निस्वार्थपणे सेवा दिली. त्याच्या स्वच्छ मनामुळे आणि प्रामाणिक प्रयत्नामुळे काही महिन्यातच त्याचा व्यापार पुन्हा फुलू लागला. लोकांनी पाहिलं की त्याने केलेला प्रत्येक सौदा शुभ होता, त्यात सुद्धा आणि चांगले परिणाम होते. आणि मगच त्याला लाभ मिळायला लागला. काही महिन्यातच तो पुन्हा समृद्ध झाला. राजालाही समजलं की माणिकसेठ खरा प्रामाणिक व्यापारी आहे आणि त्याला पुन्हा सन्मानित केलं. माणिकसेठने आपल्या समृद्धीचं श्रेय गणपती आणि त्यांच्या परिवाराला दिलं आणि त्याने स्वतः ठरवलं, आता पुढे प्रत्येक शुभ कार्य करण्यापूर्वी तो प्रथम गणपती, रिद्धी सिद्धी, शुभ आणि लाभ यांची पूजा करेल. आजही संपूर्ण भारतभर गणपतीच्या मूर्तीसमवेत शुभ लाभ लिहिलं जातं. कारण जेव्हा शुभता असते तेव्हाच लाभ प्राप्त होतो. गणपती हा फक्त विघ्नहर्ता नाही, तो योग्य दिशादर्शक, समृद्धीचा रक्षक आणि प्रत्येक यशस्वी मार्गाचा संरक्षक आहे. आणि म्हणूनच जो गणपतीची आणि त्याच्या परिवाराची निष्ठेने पूजा करतो